श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 6 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम. हे भगवंता, तुझ्याशिवाय अन्य कोणीही माझा त्राता नाही, असा मनात भाव असणं म्हणजे अनन्यता. वस्त्रहरणाच्या वेळी प्रारंभी द्रौपदीला भीष्म, द्रोण या श्रेष्ठांचा आधार वाटत होता. नंतर दिग्विजयी पांडवांचा आधार वाटत होता. तोपर्यंत तिला श्रीकृष्णांची आठवण झाली नाही. अगदी असहाय्य अवस्थेत श्रीकृष्णाचं स्मरण करताच त्याने धाव घेतली, ही अनन्यता. गीतेत श्रीकृष्णांनी असं आश्वासन दिलं आहे की अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. देवाशी अनन्य कसं व्हायचं? भक्तीने हे सहज साध्य आहे. भक्त भगवंत एकरूप असतात. दोघांनाही एकमेकांशिवाय एक क्षणभरही राहवत नाही. दोघे बाह्य रूपाने वेगवेगळेच असतात. भक्त चतुर्भुज होत नाही. त्याच्या देहभावाची किंमत देऊन भक्त देवभावाचा अंगीकार करतो. भक्त देहातीत होतो. त्याचा क्षुद्र देहांकार तो भगवतचरणी अर्पण करतो आणि भगवंत भक्ताच्या हृदयात वास करतो. टाकाऊत न टिकाऊ असा हा भक्तिमार्ग आहे. क्षुद्र, स्थूल, मर्त्य, नवाठाई फाटलेलं, परिच्छिन्न, एकदेशी शरीराचा मालकी हक्क सोडला की विशाल, सर्वव्यापी, अविनाशी, अपरिच्छिन्न परमानंदरूप ईश्वर आपण मिळवतो. बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर याप्रमाणे भक्त भगवंत एकत्रच असतात. समानशीले व्यसनेषु सख्यम असाही नियम आहे. पण एकत्र सहवास किंवा सख्य यातही शुद्ध सात्विक का होईना द्वैत आहे. भक्तीला असं द्वैत आवश्यकही आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम कशानेही देव प्रसन्न होतो. भक्त जे कर्म करतो ते ईश्वरार्पण बुद्धीने करतो. समबुद्धीने व्यवहार करतो. चराचरात ईश्वराचा साक्षात्कारच त्याला होतो. आणि मग अपिचेद सुदाराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव मंतव्यः सम्यग्गव्य वसितो हि सहा. दुर्वर्तनी मनुष्यही अनन्य भक्तीने साधूच होतो. म्हणून ईश्वराठाई मन ठेवणे, त्याचा भक्त होणे, त्याची पूजा करणे, त्यालाच नमस्कार करणे अशा ईश्वरपरायण अनन्यतेने भगवंताची प्राप्ती होते. अनन्य होण्यासाठी अहम भाव मोठी अडचण आहे. तो सोडला पाहिजे. उंच पर्वत शिखरावर गंगेचा उगम होतो तेव्हा तिचं अस्तित्व झुळझुळणाऱ्या झऱ्यासारखं नगण्य असतं. आपल्या उच्च स्थानाचा गर्व बाळगून ती तिथेच राहिली तर तिचं डप्प होईल. पण सागरा एवढी विशाल होण्यासाठी ती कड्या कपारीतून आदळत आपटत घनदाट जंगलातून उच्च स्थानावरून खाली खाली येते. ती नम्र होत असताना तिला अनेक प्रवाह मिळतात.
ती विशाल होते. जाता जाता चराचराला जीवन पुरवून परोपकार करते. तिची खडतर साधना, निस्वार्थी परोपकारी वृत्ती तिला पावन तीर्थाचा दर्जा देते. पूर्ण सपाट मैदानावर येते. अहंकार रहित होते. तेव्हा विशाल सागरात समरस होऊन विशाल सागरच होते. क्षुद्रत्व सोडल्याशिवाय ईश्वराशी अनन्य होता येत नाही आणि अविनाशी ईश्वराच्या बदल्यात क्षुद्र देहभावाचा त्याग करण्यात काय तोटा आहे. खलप्रवृत्ती जाऊन परस्पर प्रेम वाढवून जीवांशी मैत्री जोडून जर विश्वात स्वधर्मसूर्याचा उदय होणार असेल, कल्पतरूंचं चालतं अरण्य, सचेतन चिंतामणींचं गाव, अमृताचे बोलणारे अर्णव, लांछनहीन चंद्रमे, तापहीन मार्तंड असे सज्जन निर्माण होऊन माऊलीचं स्वप्न साकार होणार असेल तर देहभावाचा त्याग विश्वकल्याणाचाच ठरेल. भगवंताशी भक्तीने एकरूप होता येईल. अनन्य भक्तीने भगवत प्राप्ती आणि भगवत प्राप्तीने अनन्य भक्ती असा हा अतूट प्रवास आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.